तुम्हाला वाटलं ना हा चिकन किंवा मटन खिमा आहे, पण असा अजिबात नाही. हा व्हेज खिमा आहे. व्हेज म्हणजे मग हा सोयाबीन पासून बनला असेल, पण नाही, हा सोयाचा पण खिमा नाहीये. तर हा आहे वाटाण्यांचा, हिरव्या वाटाण्यांचा खिमा. हिरव्या वाटाण्याच्या खिम्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, याची कृती कशी करायची आहे, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. यासाठी आपण हिरवे वाटाणे घेतले आहेत. हे मोठी एक वाटी हिरवे वाटाणे आहेत. त्याचबरोबर आपल्याला 100 ग्रॅम इथं पनीर घ्यायचं आहे. 2 मी मीडियम आकाराचे कांदे घेतलेत. 2 टोमॅटो घ्यायचे आहेत. भरपूर कोथिंबीर आपल्याला हवी आहे. त्यानंतर 1 इंच अद्रकीचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 20-22 कळे लसूण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण घेतला आहे गरम मसाला, धणे पावडर, हळद, लाल तिखट, काळा मसाला, एवढंच आपल्याला साहित्य हवं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, तर कांदा आणि टोमॅटो जे आहे त्याला आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी कांदा चॉप करते आहे. लक्ष ठेवायचं की आपण जे खिमा बनवणार आहोत हा टेस्टला खूप छान लागतो, पण मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने पूर्ण फॉलो करा आणि पूर्ण रेसिपी बघा. फक्त मसाले कोणत्या वेळेला काय टाकायचं, किती प्रमाणात टाकायचं, हे आपण जशी रेसिपी पुढे जाणार आहे तसं बघणारच आहोत. अशा पद्धतीने मी बारीक कांदा कापून घेतला आहे आणि आता मी टोमॅटो कापत आहे. टोमॅटोला देखील असंच बारीक कापायचं. इथे माझा छोटा मुलगा आहे 2 वर्षाचा, तो असं मध्ये मध्ये करत राहतो, तर त्याला बघत बघत मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ पण बनवत आहे. तर आपला टोमॅटो चिरून झाला की कोथिंबीर देखील चिरायची. त्यानंतर आपण काय करणार आहोत, तर जे आपण पनीर घेतलं होतं त्याचे असे बारीक बारीक, काही खूप बारीक तुकडे करायचे आणि काही जे पनीर आहे ते आपण मिक्सरमध्ये देखील घालणार आहोत. आता हे वाटाणे न शिजवता मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यानंतर जे आपण अर्धं पनीर वाचवलं होतं ते पनीर देखील मोठे मोठे तुकडे करून घालायचे आणि पल्स मोडवर याला फिरवायचं. हे अशा पद्धतीने आपलं वाटण तयार होतं. खूप बारीक पण नाही करायचं आणि फक्त त्याचे थोडे तुकडे झाले पाहिजेत असं करायचं. त्यानंतर गॅसवर आपण एक पॅन ठेवला आहे. तुम्ही कढईत देखील करू शकता, नॉनस्टिकचाच असावा असं काही नाही. त्यानंतर इथे आपण काय केलं आहे, तर याच्यामध्ये 2 चमचे मोठे चमचे तेल घातलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातला आहे. तर कांद्याला छान परतू द्यायचं आहे. असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परता. 3 मिनटं लागतात. त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो परतण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर हे मीठ जर कमी जास्त असेल तर तुम्ही लास्ट शेवटी त्याला ॲडजस्ट करू शकता. तर टोमॅटो घालून देखील याला छान परतायचं. मध्ये मध्ये याच्यावर लक्ष द्यायचं नाही, तर काय होतं, तर ते जळतं. मग त्याच्यानंतर हे जे आपण अद्रक लसूण पण कुटून घेतलं होतं, तर ते अद्रक लसूण देखील आपण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता याला छान असं अद्रक लसूण टाकून परतून घ्यायचं. छान परता, म्हणजे याला परतण्यासाठी साधारणतः 4 ते 5 मिनटं लागतात. तर हे असं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. तर आपण टाकलं इथं 1 मोठा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि इथं मी टाकलं आहे एक अर्धा चमचा काळा मसाला. हा काळा मसाला माझा घरचा आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट थोडं जास्त टाकू शकता किंवा तुमच्याकडे जो कोणता कांदा लसूण वगैरे मसाला असेल तो टाका. हा मसाला करपू नये म्हणून आपण काय केलं, याच्यात अगदी 4 चमचेच पाणी टाकलं आहे, म्हणजे छान आपले जे मसाले आहेत ते करपत नाहीत आणि छान शिजतात देखील. थोडीशी हळद देखील मी याच्यामध्ये टाकली आहे, अगदी पाव चमचा. आणि नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं, वाटाणे आणि पनीर, ते वाटण आणि पनीरचे जे तुकडे होते ते याच्यात घालून घ्यायचे. याला छान मिक्स करायचं. सगळीकडं मसाला आणि ते सगळं एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करा. याच्यात तुम्हाला थोडे वाटाणे दिसत असतील. जर तुमच्या मुलांना अजिबातच वाटाणे आवडत नसतील तर तुम्ही असे वाटाणे राहणार नाहीत याची काळजी घ्या. म्हणजे काय होईल की त्यांना कळणार नाही की हा वाटाण्याचा खिमा आहे. ॲक्च्युली माझ्या मुलाला वाटाणे आवडत नाहीत, पण त्याला ही देखील रेसिपी खूप आवडली. त्याला नाही लक्षात आलं की याच्यामध्ये वाटाणे आहेत. याच्यामध्ये आपण काय केलं आहे, तर शिजण्यासाठी थोडं पाणी घातलं आहे. तर साधारणतः मी अर्धा कप पाणी घातलं होतं आणि याला छान झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. वाफ आल्याच्यानंतर आपण याच्यावर बघा गरम मसाला सगळ्यात शेवटी घालायचा, गरम मसाला. आणि अजून मी टेस्ट करून बघितलं तर मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ टाकलं आहे. आता हे आपला खिमा तयार झाला आहे. त्याच्यावर छान कोथिंबीर टाका आणि आपला व्हेज खिमा तयार होतो.
थोडंसं लिंबू घ्या खातानी आणि पावासोबत किंवा चपातीसोबत खा असा चमचमीत व्हेज खिमा. हा व्हेज खिमा चवीला तुम्हाला नॉन-व्हेजची चवसुद्धा विसरायला लावेल अशा पद्धतीने लागतो. पण ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने फॉलो करा. घरी करून बघा आणि तुम्हाला हा खिमा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.